नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। केएमटीकडील 80 चालक आणि 81 वाहकांना सेवेत कायम करण्याबाबतच्या कोल्हापूर महापालिकेकडून दाखल प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध। प्रतिकात्मक पद्धतीनं पायताण दाखवत शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप। महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शाळा 7 आणि 8 जुलैला बंद ठेवत राज्यभरातील शिक्षक आझाद मैदानावर एकवटणार। शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळेंची माहिती। योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास रक्तदाब मधुमेहासारख्या विकारांना दूर ठेवता येईल। डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारी आयोजित व्याख्यानात डॉक्टर हेमंत जोशी यांचं प्रतिपादन। आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला कुख्यात गुंड अजित तिवडे आणि गँगचा बंदोबस्त करण्याचं पोलिसांसमोर आव्हान। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर महानगरपालिकेनं परिवहन उपक्रमाकडील रोजंदारीवर कार्यरत 80 चालक आणि 81 वाहक यांना रिक्त पदांवर सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता। कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाकडील सन 1984 पासूनच्या रोजंदारीवरील चालक आणि वाहकांना कायम करण्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला। परिवहन उपक्रमाकडील एकूण 29 बदली कर्मचाऱ्यांनी त्यांना सेवेत कायम करण्याबाबत औद्योगिक न्यायालयामध्ये दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं न्यायालयानं त्यांना कायम करण्याचे आदेश दिले होते। या आदेशाविरुद्ध महानगरपालिकेने उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून या आदेशाची 8 आठवड्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत। याकडे लक्ष वेधत या कर्मचाऱ्यांना तातडीनं कायम करण्याबाबत आणि जुनी रक्कम अदा करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेनं परिवहन उपक्रमाकडील रोजंदारीवर कार्यरत 80 चालक आणि 81 वाहक यांना रिक्त पदांवर सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं राज्यभरातील ठाकरे समर्थकांकडून संताप व्यक्त होतोय। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा आणि शहर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपसभापती अहिर यांचा निषेध केला। यावेळी शिवसैनिकांनी एका युवकाच्या चेहऱ्यावर अहिर यांचा मुखवटा लावून कोल्हापुरी पायतान दाखवत संताप व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून खासदार आमदारांची गळती सुरू असताना ठाकरे पितापुत्रांच्या अगदी जवळ असलेले आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जवळ करत विधान परिषदेचं उपसभापतीपद मिळवलं। आज शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत उपसभापती अहिर यांच्याबद्दल संताप व्यक्त केला। यावेळी एका युवकाच्या चेहऱ्यावर उपसभापती अहिर यांचा मुखवटा घालून त्याच्या समोर कोल्हापुरी पायताण दाखवत कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केला। अहिर यांना पक्षानं महत्त्वाची पदं आणि जबाबदाऱ्या दिल्या, मात्र त्यांनी पक्ष सोडण्याचा त्यांचा निर्णय घेत लाखो शिवसैनिकांच्या भावनांशी खेळ केला असून भविष्यात रस्त्यावर उतरू अशा गद्दारांना धडा शिकवू असा इशारा जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी दिलाय। या माणसाला 2019ला या माणसाचा प्रचंड मतांनी 24,000 मतांनी पराभव झाला, तरी सुद्धा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी यांना पक्षात घेतलं। विधान
परिषदेची उमेदवारी दिली आणि या लोकांना काय द्यायला पाहिजे, तरी सुद्धा यांची भूक थांबलेली नाही. यांचं गद्दारी यांच्या रक्तात आहे. परवाच संजय राऊतांनी सांगितले की ज्याचा आई आणि बाप एक नाही तो गद्दारी करणारच आहे आणि भविष्यात या रस्त्यावर उतरून आम्ही या गद्दारांना मारल्याच्या स्वस्त बसणार नाही. आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, अवधूत साळोखे, स्मिता सावंत, पूनम फडतरे, रणजित आयरेकर, सरदार गोसावी, सुरेश गोसावी, दिनेश साळोखे, गोविंद वाघमारे, संतोष रेडेकर, विनोद खोत, चैतन्य देशपांडे, अक्षय घाडगे, सुमित मेळवंकी, अभि दाभाडे आदी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शाळा 7 आणि 8 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं घेण्यात आलाय. शाळा बंद ठेवून हजारो शिक्षकांनी आझाद मैदानावर सुरू असणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं करण्यात आलंय. राज्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 22 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू केले. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, मंत्री यांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या, मात्र लेखी आश्वासन दिलेलं नाही. हे आंदोलन बेदखल केल्यानं महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शाळा 7 आणि 8 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं घेण्यात आलाय. शाळा बंद ठेवून हजारो शिक्षकांनी आझाद मैदानावर सुरू असणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी केलंय. पुढील आठवड्यामध्ये मंगळवार आणि बुधवार 7 आणि 8 तारीख राज्यातील सर्व शाळा बंद राहतील आणि ती शाळा सुरू राहणार नाही. आणि ही जबाबदारी प्रत्येक समन्वयक म्हणून तुमची आणि आमची आहे. जे घरात बसलेले काही शिक्षक असतील, काही नेते असतील, त्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपल्या सर्वांच्या शाळा बंद करा 2 दिवस आणि मंगळवार आणि बुधवार हे 2 दिवस आझाद मैदानामध्ये अभूतपूर्व असं ऐतिहासिक आंदोलन आपलं झालं पाहिजे आणि शासन आपल्या दरवाजापर्यंत आलं पाहिजे. 2 दिवस शाळा बंद ठेवून राज्यभरातील सुमारे 40,000 शिक्षक आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. यावेळी शिवाजी कुरणे, चंद्रकांत बागणे, रत्नाकर माळी, सुभाष खामकर, केदारी मगदूम, भारत शिरगावकर आदी उपस्थित होते. गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राधानगरी धरणात विक्रमी पाणीसाठा होऊन 7ही स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचलं होतं. यंदा मात्र चित्र वेगळं असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणात केवळ 22% पाणीसाठा आहे. धरणाची पाणी पातळी स्वयंचलित दरवाजापासून अजूनही दूर असल्यानं शेतकरी, नागरिक आणि प्रशासनालाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गतवर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राधानगरी धरणाच्या 7ही स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचून विक्रमी पाणीसाठा झाला होता. यावर्षी राज्यात मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी प्रतिकूल हवामानामुळे त्याची पुढची वाटचाल थांबली आहे. तब्बल 15 दिवसांनंतर मान्सूननं आगेकूच केल्यानं राज्यात पावसाला सुरुवात झाली. सध्या मान्सूननं जोर पकडला असला तरी राधानगरी धरणात केवळ 22% पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवसात धरण तब्बल 78% भरलं होतं. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात मोठी तफावत असल्याचं दिसून येत असून अजूनही सर्वजण दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं काही प्रमाणात जोर धरलाय. गेल्या 12 तासात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आज अखेर 411 मिलीमीटर पाऊस झालाय. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. धरणातील उपलब्ध पाण्याचं नियोजन लक्षात घेऊन सध्या राधानगरी धरणाच्या सर्व्हिस गेटमधून भोगावती नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार बदललेल्या जीवनशैलीमुळे होतात. त्यामुळं आपली जीवनशैली बदला आणि दीर्घायुषी व्हा असा कानमंत्र बालरोग आणि जीवनशैली तज्ज्ञ डॉक्टर हेमंत जोशी यांनी दिला. डॉक्टर्स डे निमित्त DY पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर्स डे निमित्त दरवर्षी आरोग्यविषयक व्याख्यानाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं या उपक्रमाचं 23वे वर्ष होतं. यानिमित्त प्रसिद्ध बालरोग आणि जीवनशैली तज्ज्ञ डॉक्टर हेमंत जोशी यांचं दीर्घायुष्याची गुरुकिल्ली या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं.
प्रास्ताविकात डॉक्टर संदीप पाटील यांनी DY पाटील हॉस्पिटल हे आरोग्य मंदिर असून गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असून पुढारी माध्यम समूह पत्रकारितेबरोबर समाजहितासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं. कोल्हापुरातील या दोन्ही प्रथितयश संस्थांच्या माध्यमातून डॉक्टर्स डे निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांमध्ये आरोग्यविषयक सजगता निर्माण केल्याचं डॉक्टर पाटील यांनी नमूद केलं. बालरोग आणि जीवनशैली तज्ज्ञ डॉक्टर हेमंत जोशी यांनी दीर्घायुष्याची गुरुकिल्ली या विषयावर मार्गदर्शन करताना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार हे आजार चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होत असल्यानं योग्य जीवनशैली अवलंबून दीर्घायुषी व्हा असा कानमंत्र दिला. ते काय काय आहे? ते चहा आहे, ते कॉफी आहे, ते तंबाखू आहे, ते सिगरेट आहे, ते जास्त खाणं आहे, जास्त बसणं आहे, चिंता करणं आहे. मग तुम्हाला ड्रायव्हिंगनी जर चिंता असेल ब्रेक दाबायला लागतो, ब्रेक दाबताना बीपी वाढतं बरं का. जेव्हा कोणी मध्ये येतं ताण आला की बीपी वाढतं. म्हणून ज्यांना अति जे हुशार खूप काम करतात ना, बीपी असतं त्यांना तुम्ही गाडी नाही चालवायची. तुम्ही तर मराल, दुसऱ्याला घेऊन जाल. प्रत्येकाला आपलं बीपी माहिती पाहिजे, कारण ते नंबर 1 किलर आहे. तुमच्या घरात साप आहे तुम्हाला माहित नाही, तो विषारी आहे बिनविषारी आहे. आणि ते 5ने वाढलं तर तुम्हाला ते कमी कसं करायचं ते आताच सांगतो. चहा बंद करा, कॉफी बंद करा, बसणं कमी करा, खाणं कमी करा, खेळा, धावा, पळा आणि पोटाचा घेर कमी करा. काय करा? 32 इंच 80 सेंटीमीटर आणि कमी म्हणजे तुम्ही छान. याच्यावरचा तुमचा बांधकाम अनधिकृत आहे, यमदेव विना नोटीस घेऊन जाईल. भारतात 100 पैकी 50 लोकांमध्ये लठ्ठपणा आहे. यामुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, मेंदूविकार, श्वसन नलिकेचे आजार होऊ शकतात. त्यामुळे नियंत्रित आहार आणि योग्य व्यायाम गरजेचा आहे. आपण आपली जीवनशैली बदलली आणि तोंडावर नियंत्रण मिळवायला शिकलो तर अनेक आजारांपासून आपणास मुक्ती मिळू शकेल, असं डॉक्टर जोशी यांनी सांगितलं. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सध्या समाजातील 20 ते 25% लोक मानसिक आजारांनी ग्रस्त असून त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, डॉक्टर शिवराज जितकर, डॉक्टर RM कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रासह कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 11.5 मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज सकाळी शहरात हलक्या सरी कोसळल्या. दुपारनंतर पावसाची उघडझाप पाहायला मिळाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी आणि काळंबावाडी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं धरणांमध्ये पाण्याची पातळी हळूहळू वाढतेय. मागील 24 तासात जिल्ह्यात 11.5 मिलीमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत राधानगरी धरण 28.65% भरलंय. या पावसामुळे शेतकरी राजा चांगलाच सुखावलाय. दरम्यान हवामान विभागानं शनिवारपर्यंत जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. सध्या आज पावसाने उघडझाप जरी केली असली तरी पावसाने सुरुवात चांगली केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे, कारण धरण क्षेत्रामध्ये पावसाला सुरुवात चांगली झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक आहे असंच म्हणावं लागेल. कॅमेरामन अभिजित पाटीलसह प्रियांका निगवे, यस न्यूज, कोल्हापूर. कोल्हापुरातील गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा कुख्यात AT गँगचं म्हणजे अजित तिवडे गँगचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. खुनासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेला कुख्यात गुंड अजित तिवडे जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा खंडणीच्या गुन्ह्यात अडकलाय. निलेश जाधव या बांधकाम व्यावसायिकाचं अपहरण करून तब्बल 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अजित तिवडेसह 4 अटक केली असून न्यायालयानं त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील व्यावसायिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या AT गँगचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव यांचं मोरे मानेनगर इथं सोनी हाईट्स नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. साळोखेनगर परिसरात राहणारा संशयित फैयाज नागरजी
हा फ्लॅट खरेदीच्या बहाण्यानं निलेश जाधव यांच्या बांधकामाच्या ठिकाणी गेला होता. या निमित्तानं जाधव यांच्यासोबत ओळख वाढवून 29 एप्रिलला त्यानं अपहरण करून त्यांना रुईकर कॉलनीतील अजित तिवडेच्या कार्यालयात नेलं. तिथं दिवसभर डांबून ठेवत 1 कोटी रुपयांची खंडणी दिल्याशिवाय जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकारानं घाबरलेले निलेश जाधव कोल्हापूर सोडून 2 महिने पुण्यात राहिले. मात्र एटी गँगकडून धमक्यांचं सत्र सुरूच राहिलं. यातील फिर्यादी निलेश जाधव हे यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांची कळंबा परिसरामध्ये त्यांची कन्स्ट्रक्शन साईट आहे आणि त्या कन्स्ट्रक्शन साईटवरती काम बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम चालू ठेवण्यासाठी त्याच्याकडून अजित तिवडे आणि त्याचे साथीदार आहेत, त्यांनी त्याच्याकडून 1 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे आणि ती खंडणी न दिल्यास त्याला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. 6 जूनला सकाळी फैयाज हा साथीदारांसह निलेश यांच्या कार्यालयात गेला आणि जाधव यांचे भाऊ प्रताप यांना दमदाटी करत अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे पैसे दिल्याशिवाय काम सुरू करायचं नाही अशी धमकी दिली. तर 8 जूनला जाधव हे पत्नीसोबत जात असताना फैयाज आणि संजय यांनी पाठलाग करून त्यांना गाठलं आणि आमचा विषय मिटवल्याशिवाय काम सुरू करायचं नाही अशी धमकी दिली. अखेर निलेश जाधव यांनी याबद्दल जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 30 तारखेला पोलीस स्टेशनला ते तक्रारदार आले आणि त्याच दिवशी त्यांचा गुन्हा दाखल करून संबंधित 5 आरोपीपैकी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कुख्यात गुंड अजित तिवडे, फैयाज नगराजी, श्रीधर उर्फ लखन माने आणि संजय किरणगे उर्फ मायाभाई या चौघांना अटक केली आहे. अजित तिवडेचा चालक लाला शेठसह इतर संशयितांचा शोध सुरू आहे. न्यायालयानं चौघांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अजित तिवडे हा कोल्हापुरातील कुख्यात एटी गँगचा म्होरक्या मानला जातो. त्याच्यावर खून, दरोडा आणि खंडणीसह 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गांधीनगर दरोडा, सांगलीतील कोल्हे खून प्रकरण आणि सायबर चौकातील अवधूत माळवी खून प्रकरण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव समोर आलंय. त्याचा साथीदार फैयाजवर 6 तर संजयवर 4 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये या गँगची मोठी दहशत असल्याची चर्चा आहे. अजित तिवडे यानं अलीकडंच महागड्या गाड्या खरेदी केल्याची आणि थार गाड्या भेट दिल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान अजित तिवडेसह त्याच्या गँगमधील कुणाकडून कुणाला धमकी देण्यात आली असेल तर कोणतीही भीती न बाळगता नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी केलंय. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांची कोणतीही भीती न बाळगता जर अशा प्रकारच्या काही घटना त्यांच्या संदर्भात घडलेल्या असतील तर त्यांनी भयमुक्त होऊन पोलीस ठाणे संपर्क साधावा आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करावा. आमचा कोटीचा विषय संपव मगच तुझं बांधकाम सुरू कर अशी धमकी देत अजित तिवडे गँगनं बांधकाम व्यावसायिकाला लक्ष्य केल्याचा आरोप होतोय. बिहार, उत्तर प्रदेशमधील गुंडगिरीसारखी भाषा आता कोल्हापुरात ऐकायला मिळत असल्याची चर्चा या घटनेनंतर शहरात रंगली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं अटी शर्तींवर अजित तिवडेला जामीन मंजूर केला असला तरी तो आता ज्या पद्धतीनं आपलं बस्तान बसवू पाहतोय त्यातून समाजात भीतीचं वातावरण तयार होऊ लागलं असून पोलिसांनी निलेश जाधव खंडणी प्रकरणासह अजित तिवडे आणि त्याच्या इतर कारनाम्यांची माहिती घेऊन या गँगचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. RSS ही फॅसिस्टवादी संघटना असून सध्या देशात BJPचे नाही तर RSSचे सरकार आहे असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या सेहबा फारुकी यांनी केलाय. त्या आज कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंगमध्ये सामुदायिक संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. भीतीचं राजकारण करून सत्ता मिळवणं हे RSSचं काम असून त्यामुळं RSS विचारधारेला हरवणार नाही तोपर्यंत देशात शांतता नांदणार नाही असं फारुकी यांनी यावेळी नमूद केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या सहेबा फारुकी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यात. या दरम्यान त्यांनी मुस्लिम बोर्डिंगमध्ये डाव्या चळवळीतील संघटना, पुरोगामी संघटना तसंच मुस्लिम संघटना प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना सहेबा फारुकी यांनी RSS आणि भाजपवर जोरदार टीका केली. आजची देशातील परिस्थिती खूप भयानक आहे. मुस्लिमांना तुम्ही बाहेरून आला आहात असं सरळ सरळ म्हटलं जातं. हे विचारणारे तुम्ही कोण? स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 2014 नंतर देशातील एकंदरीत परिस्थिती फक्त मुस्लिम विरोधातील नाही तर इतरही अल्पसंख्याकांच्या विरोधातील बनली आहे.
देशाला आजवरचा सर्वात अशिक्षित पंतप्रधान लाभलाय. 70 वर्षात काय केलं असा सारखा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र याच 70 वर्षात भारताचा पाया रचला गेला, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त झाला. हे सगळं नेस्तनाबूत करण्याचं काम भाजप करतंय. धर्माच्या नावाखाली भडकावणं आणि मंदिराच्या माध्यमातून लूट सुरू असून RSS ही फॅसिस्टवादी संघटना असल्याचा आरोप फारुकी यांनी केला. अगर इस समाज के अंदर आप रेप करने वाले को बाहर निकाल करके हार फूट फैलाओगे तो क्या सीखेगा ये समाज का नौजवान कि हाँ रेप करना बहुत अच्छी बात है, ना वो औरत की इज्जत करेगा ना वो आपके समाज की इज्जत करेगा. तो किस दिशा में ले जाना चाहते हो अपने मुल्क को? मैं सच में कई बार मैं चाहती हूँ कि बीजेपी के लोगों से पूछूं कि भाई तुम क्या चाहते हो, इस मुल्क में क्या करना चाहते हो? क्या इस तरह से ये मुल्क चल पाएगा जहाँ पे तुम इतनी नफरत बोल रहे हो? हमें इस बात को ध्यान में रखना चाहिए कि RSS एक फाशिस्ट ऑर्गेनाइजेशन और आज बीजेपी की सरकार नहीं है, RSS की सरकार है. ये बात हमारे दिल में बहुत क्लियर होनी चाहिए. और फाशीवादी ऑर्गेनाइजेशन हमेशा एक हवा, एक दुश्मन सामने रखती है ताकि उस दुश्मन का डर दिखा करके अपने लोगों को अपने साथ जोड़ सके, उनको अपने झंडे के तले ला सके. तो सबसे आसान में हिटलर ने यहूदियों का डर दिखाया था, ये मुसलमानों का डर दिखाया. झंडा चोरी का सवाल हुआ है, राम मंदिर में जो झंडा चोरी हुई है, आप देख लो सारा गोदी मीडिया क्या कर रहा है. छोटी सी बात है, RSS ने थोड़ी किया है, क्यों सारे लोग उसमें वो कोई इन्वॉल्व थोड़ी है. योगी की क्या गलती है? मोदी ने, अरे योगी की गलती नहीं, मोदी की गलती नहीं, क्या उस ड्राइवर की गलती है नीलू यादव की जिसने पैसा उठाया? हाँ, इसको बेवकूफ बना रहे. जिस दिन से वहां पर शुरुआत हुई है उस दिन से लेके आज तक इन्होंने सिवाय वहां पर लूटपाट करने के कुछ नहीं किया. राजनीतिक बेईमानी है ये कि आप राम के नाम के ऊपर, धर्म के नाम के ऊपर लोगों को झूठ बोल करके उनका आस्थाओं के का मजाक उड़ाया है, उनकी आस्थाओं के साथ खेल रहे हैं और उनके पैसे के साथ. आता जर हा देश तुमचा नाही असं म्हणणाऱ्यांशी निकरानं लढलं पाहिजे. अन्याय कोणताही असो त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, अन्यथा पुढची पिढी आपल्याला प्रश्न विचारतील. इतरांच्या अशा लढ्यात मुस्लिमांनी सहभागी होऊन त्यांना बळ देण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुस्लिमांमध्ये सुद्धा जातीमध्ये उपवर्गीकरण आहे, याविरुद्ध मुस्लिमांनी लढावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी डॉक्टर मेघा पानसरे, भारती पोवार, गणी आजरेकर, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, सीमा पाटील यांच्यासह डाव्या चळवळीतील संघटना प्रतिनिधी आणि पुरोगामी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. करवीर पंचायत समितीची मासिक सभा सभापती साताप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत सदस्यांनी स्मार्ट मीटरची सक्ती, जीवन प्राधिकरणाची रखडलेली गांधीनगरसह 13 गावांसाठीची नळ पाणी पुरवठा योजना, इंग्रजी माध्यमांच्या बोगस शाळा या विषयांवर सदस्यांनी आवाज उठवून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात सभापती साताप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा झाली. यावेळी उपसभापती दीपाली पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी सुहास पाटील हे उपस्थित होते. या सभेत स्मार्ट मीटर सक्ती, गांधीनगरसह 13 गावांसाठीची जीवन प्राधिकरणाची रखडलेली नळ पाणी पुरवठा योजना, इंग्रजी माध्यमाच्या बोगस शाळा या विषयांवर सदस्यांनी आवाज उठवला. बळीराम कळके, विलास जाधव, रवींद्र पाटील या सदस्यांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ झाल्याचा मुद्दा मांडला. स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं असताना जनतेवर ती का लादता असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी महावितरणच्या शाखा अभियंत्यांनी स्मार्ट मीटर बसवणं सक्तीचं असल्याचं सांगत यामध्ये प्रीपेड की पोस्टपेड घ्यायचं हा अधिकार ग्राहकांना दिला असल्याचं सांगितलं. सदस्य अनिल म्हेत्रे यांनी गांधीनगरसह 13 गावांसाठीच्या नळपाणी पुरवठा योजनेचं काम रखडल्याकडं सभागृहाचं लक्ष वेधलं. या योजनेसाठी 343 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. हे काम 27 महिन्यात पूर्ण करण्याची मुदत होती, पण गेली 4 वर्ष झालं तरी हे काम पूर्ण झालेलं नाही. ते आणखी किती वर्ष चालणार असा प्रश्न त्यांनी विचारला. यासाठी मोर्चे, आंदोलनं झाली, पण ठेकेदार त्याला दाद देत नसल्याचं म्हेत्रे यांनी सांगितलं.
यावर सभापती सातप्पा पाटील यांनी येत्या सोमवारी हे काम करणाऱ्या ठेकेदार मेघा कंपनीबरोबर 13 गावातील सरपंच, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्याचं आश्वासन दिलं. सदस्य संदीप पाटील यांनी उजळाईवाडीतल्या 2 शाळांच्या दुरुस्तीसाठी 1,12,00,000 रुपये मंजूर झाले, पण या 2 शाळांच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा विषय उपस्थित केला. या शाळेच्या आवारात दुचाकी पार्किंग होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. रवींद्र पाटील यांनी शहरालगतच्या इंग्रजी माध्यमाच्या बोगस शाळांच्या तपासणीचा अहवाल मागितला, पण तपासणी सुरू असल्याचं सांगताच सदस्य आक्रमक झाले. अधिकारी वेळ मारून नेत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा गणवेश निधी 240 रुपये असून तो अपुरा आहे, तो वाढवून 500 रुपये करावा असा ठराव या सभेत करण्यात आला. यावेळी सभापती सातप्पा पाटील यांनी AI शिक्षण प्रणालीसाठी आर्थिक तरतूद केल्याचं सांगितलं. उमा पाटील यांनी अंगणवाड्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी अधिकृत बस थांबा असूनही ST बस थांबवली जात नसल्यानं विद्यार्थिनींचं प्रचंड हाल होतात, तसंच त्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याकडे प्रशासनानं लक्ष वेधलं. शाळा व्यवस्थापन समित्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू असून पंचायत समितीनंच या समित्या निश्चित कराव्यात अशी मागणी यावेळी पुढे आली. संदीप पाटील यांनी गोकुळ शिरगाव शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रशासक काळात तब्बल 1,10,00,000चा निधी खर्च करूनही काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा गंभीर आरोप केला. या सभेदरम्यान विविध मागण्यांचे ठराव मांडण्यात आले. त्यामध्ये 13 जुलैला वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी सर्वांनी साजरी करावी या मागणीचाही समावेश होता. कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील गंजी गल्लीतील धोकादायक इमारत कोसळल्यानं प्रशासन खडबडून जागं झालंय. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं शहरातील 74 धोकादायक इमारतींबाबत संबंधितांना नोटीस दिल्यात. ज्या इमारती उतरवायला लागणार आहेत त्या तात्काळ खाली कराव्यात, अन्यथा त्या इमारतीमधील रहिवाशांचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलाय. 28 जूनला कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील गंजी गल्लीतील अब्दुल मणेर यांच्या मालकीच्या जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यानंतर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली असून शहरातील 74 धोकादायक इमारतींशी संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्यात. 74 धोकादायक इमारतींपैकी 29 इमारती पाडण्यात येणार आहेत. याबरोबर 45 इमारतींची दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्यात. तसंच धोकादायक इमारती खाली न केल्यास संबंधितांचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलाय. पावसाळा सुरू झालेला आहे, मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्या अनुषंगानं आमच्याकडे जी आकडेवारी आहे तर त्यामध्ये काही लोकांच्या तक्रारी असतील त्या किंवा महानगरपालिकेच्या स्टाफकडून जो सर्वे केलेला आहे तर त्या सर्वेमधली आकडेवारी आहे. हा सर्वे सोडून किंवा इतरही अशा इमारती असू शकतात की ज्या धोकादायक आहेत त्या पाडणं आवश्यक आहे. तरी या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे की आपल्या भागामध्ये कुठेही जर का धोकादायक इमारत असेल तर महानगरपालिकेला इमिडिएटली कळवावं. महानगरपालिकेकडून ती धोकादायक इमारत ऑडिट करून त्या उतरण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. समजा कुठल्या नागरिकांनी उतरलं नाही तर ती इमारत रिकामी करणे, त्याला बॅरिकेटिंग करणे आणि गरज पडली तर पोलीस बळाचा वापर करणे अशा वेगवेगळ्या उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात येतील. तरीसुद्धा नागरिक जर का त्या धोकादायक इमारतीतून बाहेर नाही आले तर त्यांचं लाईट कनेक्शन आणि पाणी कनेक्शन कट करून या मान्सून सीझनमध्ये तरी तिथं कोण राहणार नाही अशा स्वरूपाची व्यवस्था केली जाईल. तरी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाशी जे काही माहिती असेल तर ती शेअर करावी, जेणेकरून आम्हाला कार्यवाही करणं सोपं होईल. दुर्घटना घडण्या अगोदरच नागरिकांनी धोकादायक इमारतींमधून बाहेर पडून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. कुडचेमळा परिसरात खोदकामानंतर रस्ते पूर्ववत न केल्यामुळं चिखल, खड्डे आणि तुटलेल्या झाकणांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक बनलाय. शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनानं तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इचलकरंजी शहरात भुयारी गटार योजनेचं काम सध्या विविध भागात सुरू आहे. विकासासाठी ही योजना महत्त्वाची असली तरी कामाच्या पद्धतीवर आणि व्यवस्थापनावर सध्या प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. इचलकरंजीतील कुडचेमळा परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करून काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्तीच करण्यात आलेली नाही. पावसामुळे या परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं असून वाहतुकीवर याचा परिणाम होऊ लागलाय. काही ठिकाणी ड्रेनेज चेंबरवरची झाकणं तुटली असल्यानं या ठिकाणाहून प्रवास करणं धोकादायक बनलंय. याबद्दल प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींवर नागरिकांनी संताप व्यक्त करत खासदार, आमदार, महापौर, आयुक्त फक्त निधी आणल्याचे रील करतात पण कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय. खासदार धैर्यशील माने निवडून आल्यानंतर इचलकरंजीकडे फिरकले नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांची वर्दळ असते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं प्रत्यक्ष पाहणी करून तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी, धोकादायक ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या नागरिकांमधून होत आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील पोखले फाटा इथल्या 4 समाजाच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं. अखेर JCBच्या सहाय्यानं अतिक्रमणं हटवत 21 खोकी जमीनदोस्त करण्यात आली आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील पोखले फाटा इथल्या 4 समाजाच्या हक्काच्या आरक्षित जागेवर सुमारे 30 वर्षांपूर्वी 21 खोकी धारकांनी अतिक्रमण केलं होतं. याबाबत पन्हाळा न्यायालयात तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरणाची कागदपत्रांसह तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर अतिक्रमण झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर संबंधित खोकीधारकांना न्यायालय आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र मुदत संपूनही अतिक्रमण न हटवल्यानं महसूल प्रशासनानं JCBच्या सहाय्यानं पोलीस बंदोबस्तात अखेर अतिक्रमण हटवली. कारवाईत 21 खोकी जप्त करण्यात आली. ही कारवाई कोडोली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलच्या कोल्हापूर शाखेअंतर्गत उत्थान ICAI MSSE महोत्सवाचं आयोजन कोल्हापुरात करण्यात आलं होतं. यावेळी विविध उद्योग, व्यापार, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, चार्टर्ड अकाउंटंट आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं उत्थान ICAI MSME महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, शासनाच्या योजना, उद्योगवाढीच्या संधी, वित्तपुरवठा, डिजिटल परिवर्तन आणि व्यवसाय विकास याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करून देणं हे या महोत्सवाचं प्रमुख उद्दिष्ट होतं. या निमित्तानं उद्योजकांना उद्योगवाढीसाठी आवश्यक असलेलं व्यावहारिक ज्ञान, नवीन संधी आणि शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली देण्यात आली. कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष CA आशिष सेवेकरी यांनी उत्थान म्हणजे उद्योग, प्रगती आणि नव्या संधींची झेप असल्याचं सांगितलं. MSME क्षेत्र हे देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असून उद्योजक आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्यातील समन्वयातून उद्योगांना अधिक बळ मिळू शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या महोत्सवात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी MSME उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं. यामध्ये CA चंदन लाहोटी यांनी MSMEसाठी उपलब्ध विविध संधी या विषयावर बोलताना उद्योगवाढीच्या नव्या संधी स्पष्ट केल्या. CA नितीन हरगुडे यांनी MSME उद्योजकांना कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. सिद्धार्थ पंडित यांनी ब्रँडिंग आणि व्यवसायाचा प्रभावी प्रचार कसा करावा याविषयी आधुनिक मार्केटिंग तंत्रांची माहिती दिली. ॲडव्होकेट धनेश राळे यांनी MSME समोरील व्यावहारिक समस्या आणि त्यावर मात करण्याचे उपाय या विषयावर सखोल विवेचन केलं. यासह CA यतिराज मर्दा यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध प्रोत्साहनपर योजना, अनुदान आणि सवलतींचा उद्योगांना कसा लाभ घेता येईल याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष आलोक शहा, सचिव राघवेंद्र बकरे, निखिल देवणे, प्रीती पाचोरे, शाखा अधिकारी स्वप्नील सादळे यांच्यासह विविध उद्योग, व्यापार, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, चार्टर्ड अकाउंटंट्स, बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
सतेज उर्फ बंटी पाटील फाउंडेशनच्या वतीनं कागल तालुक्यातील भडगाव इथल्या प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी तृतीयपंथीय पांडुरंग मारुती गुरव यांनी शाळेच्या विकासासाठी 1 लाख रुपयांची देणगी दिली। कागल तालुक्यातील भडगाव इथल्या प्राथमिक शाळेत सतेज उर्फ बंटी पाटील फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तृतीयपंथीय पांडुरंग मारुती गुरव यांच्या हस्ते या साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी प्रेरणादायी विचार असलेल्या फलकाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी गुरव यांनी शाळेच्या विकासासाठी 1 लाखाची देणगी दिली। कार्यक्रमात नितीन कडुरकर, मुख्याध्यापक मोहन घाटगे, उमेश सुतार, संजय माने, पांडुरंग पाटील, BC कांबळे आदींनी मनोगतं व्यक्त केली। युवा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर चौगुले, गजानन भारमल, उमेश सुतार, अर्जुन खतकर, सुहास पाटील, संजय सुतार, आदित्य खतकर आणि सुधीर चौगुले यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं। यावेळी लक्ष्मी कोल्हापुरे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। लायन्स क्लब कोल्हापूर वेस्टच्या वतीनं डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला। DY पाटील मेडिकल कॉलेजचे रेडिओ डायग्नोसिस विभाग प्रमुख डॉक्टर प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूरमधील लायन्स क्लब कोल्हापूर वेस्टच्या वतीनं डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेजचे रेडिओ डायग्नोसिसचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रदीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला। रेशन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन डॉक्टर प्रदीप पाटील यांना गौरवण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमर पाटील उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर प्रदीप पाटील यांनी आपल्या 38 वर्षांच्या कारकिर्दीला उजाळा देत अनेकांची सेवा करता आली याचा सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी लायन्स क्लब कोल्हापूर वेस्टचे सचिव डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत, महेश पोरे, प्रशांत कुलकर्णी, डॉक्टर प्रज्वल बेकवाडकर, डॉक्टर सुशांतक वडाते, डॉक्टर मकाम दिनेश, डॉक्टर राकेश रेड्डी, डॉक्टर शुभंकर रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि पंचायत समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमानं पंचायत समिती सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला। यावेळी खरीप पीक स्पर्धा 2025 मधील तालुकास्तरीय भात आणि सोयाबीन पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि पंचायत समिती कागल यांच्या संयुक्त विद्यमानं पंचायत समिती सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। जिल्हा परिषद सदस्या शोभाताई फराकटे, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, पंचायत समितीचे उपसभापती इंद्रजित पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर, तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, कृषी अधिकारी गौरी मठपती यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी खरीप पीक स्पर्धा 2025 मधील तालुकास्तरीय भात आणि सोयाबीन पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला। मान्यवरांनी विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार बियाणं, संतुलित खत व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीचा अवलंब आणि शाश्वत शेती पद्धतींच्या माध्यमातून उत्पादन वाढ साध्य करण्याचं आवाहन केलं। पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रसाद भूतकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना, पशु आरोग्य आणि दुग्ध व्यवसाय विकासाबाबत मार्गदर्शन केलं। तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांनी खरीप हंगामातील पीक नियोजन, कृषी विभागाच्या विविध योजना, पीक स्पर्धा, नैसर्गिक शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली। कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तसंच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते। दिवसेंदिवस घटणारं पर्जन्यमान आणि वाढती वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून भविष्यात गंभीर संकट निर्माण होऊ शकतं। हे रोखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असल्याचं प्रतिपादन राधानगरीचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी केलं। ते कांबळवाडीतील वृक्षारोपण उपक्रमावेळी बोलत होते।
राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथं पोलीस सेवा संघटना, कांबळवाडी विद्यामंदिर आणि ग्रामपंचायत कांबळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक अजित सीद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वाढतं शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड आणि बदलतं हवामान यामुळं पावसाचं प्रमाण घटत असून याचा थेट परिणाम शेती, पाणी टंचाई आणि आरोग्यावर होत असल्याचं सांगितलं. प्रत्येकानं किमान एक झाड लावून त्याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. झाडं केवळ ऑक्सिजन देत नाहीत, तर जमिनीची धूप थांबवतात, पाणी पातळी वाढवतात आणि जैवविविधता टिकवत असल्याचं सांगत वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी कांबळवाडी विद्यामंदिराच्या परिसरात आणि गावातील मोकळ्या जागांमध्ये वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, जांभूळ अशा 300 झाडांची लागवड करण्यात आली. वृक्ष लावा, वृक्ष जगवा हा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी सरपंच जयदीप पाटील, पोलीस सेवा संघटनेचे संस्थापक चंद्रकांत डोंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ रणदिवे, मुख्याध्यापक संदीप वाली, युवराज पारळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस सेवा संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दिल्ली हल्ल्याचा कट उधळला, ISIशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक. इस्रो मुख्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. दिल्ली आणि बंगळुरू पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एकाला केली अटक. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे हे शेवटचं अधिवेशन, आदित्य ठाकरेंचा दावा. दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला. रोजंदारीवरील 8 कामगारांचा जाग्यावरच मृत्यू. कर्नाटकातील दक्षिण तालुक्यातील घटना. मुंबईतील साकी नाक्यात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. 30 तासांनंतर मृतदेह काढला बाहेर. मोफत तिकीट देण्यावरून बसमध्येच तुफान राडा. कंडक्टरला जबर मारहाण. SD कर्मचाऱ्यांचा ठिय्या. हिंगोलीतील प्रकार. विश्रांतीनंतर S न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. इचलकरंजीतील शांतीनगर परिसरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या गणेश नगरकर याला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 7,700 रुपयांचा 300 ग्रॅम गांजा जप्त केलाय. गावभाग पोलीस पुढील तपास करतायत. राजारामपुरी पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात मध्यरात्री टाकलेल्या धाडीत रमी जुगार खेळणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकीसह 52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कोल्हापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. राजारामपुरी पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे राजेंद्रनगर परिसरातील शिवमित्र तरुण मंडळाच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर मध्यरात्री छापा टाकला. यावेळी काही लोक उघड्यावर रमी जुगार खेळताना आढळून आले. या कारवाईत निलेश उर्फ आकाश पाटील, इरफान शेख, धीरज सकट, रवी सोनटक्के आणि रसूल शेख या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16,600 रुपयांची रोख रक्कम, जुगाराचं साहित्य, 2 मोबाईल आणि 1 दुचाकी असा एकूण 52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या नवरात्र उत्सव मंडळामार्फत कात्यायनी देवी मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी पुजारी राजू गुरव यांच्या उपस्थितीत 50हून अधिक झाडं लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते राजेंद्र वाडकर, सतीश मोहिते, मयूर जांभळे, अमोल खांडेकर, पंकज कांबळे, शरद माळी, कपिल निचिते, अलंकार पाटील, विनायक वाडकर सहभागी झाले होते.
अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार कोल्हापूर पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत परिसरात सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 46,250 रुपये किमतीचा 1 किलो 850 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत लक्ष्मीपुरी पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहतीमधील आयडियल कॉलनी परिसरात एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष सापळा रचला आणि गुंजुटे कॉलनी लक्षतीर्थ वसाहत इथून अवधूत पिराजी गजगेश्वर याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 46,250 रुपये किमतीचा 1 किलो 850 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गांजा संशयिताकडे कुठून आला, तो कुणाला विकला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा लक्ष्मीपुरी पोलीस तपास करतायत. करवीर तालुक्यातील तामगावमध्ये एकटक पाहिल्याच्या कारणावरून राहुल सूर्यवंशी यांना दगड आणि पट्ट्यानं मारहाण करण्यात आली आहे. सूर्यवंशी यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून नेरली इथल्या अजय राजू वनकुरे आणि अजय प्रकाश म्हाकवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. पुण्यातील बालेवाडीमधील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शितोरियो कराटे असोसिएशनच्या वतीनं कराटेकास कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 14 राज्यांमधील 1300 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या संघात कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्रातील 14 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत कराटेमधील काता आणि कुमिते या प्रकारांमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी 43 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्य अशा 56 पदकांची कमाई केली आहे. कोल्हापूरच्या खेळाडूंच्या या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघ या स्पर्धेत अव्वल राहिला. कोल्हापूरच्या खेळाडूंना प्रशिक्षक सचिन पाटील, सिद्धी राजाध्यक्ष मनशाद उस्ताद यांच्यासह ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. KMTकडील 80 चालक आणि 81 वाहकांना सेवेत कायम करण्याबाबतच्या कोल्हापूर महापालिकेकडून दाखल प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहिर यांचा कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध. प्रतिकात्मक पद्धतीनं पायताण दाखवत शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप. महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शाळा 7 आणि 8 जुलैला बंद ठेवत राज्यभरातील शिक्षक आझाद मैदानावर एकवटणार. शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळेंची माहिती. योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास रक्तदाब, मधुमेहासारख्या विकारांना दूर ठेवता येईल. DY पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारी आयोजित व्याख्यानात डॉक्टर हेमंत जोशी यांचं प्रतिपादन. आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला कुख्यात गुंड अजित तिवडे आणि गँगचा बंदोबस्त करण्याचं पोलिसांसमोर आव्हान. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.